नाम घेता उठा उठी, नाम घेता उठा उठी, होय संसाराची तुटी, ऐसा लाभ बांधा गाठी, विठ्ठल पायी पडे मिठी, नामा परते साधन नाही, नामा परते साधन नाही, जे तू करीसी अनेक काही, ऐसा लाभ बांधा गाठी, विठ्ठल पायी पडे मिठी, हकारोने सांगे तुका, हकारोने सांगे तुका, नाम घेता राहू नका, ऐसा लाभ बांधा गाठी, विठ्ठल पायी पडे मिठी, विठ्ठल स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण, तेची वंदू श्री चरण श्री नमस्कारुण्याचा, मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, या वारकरी संतांच्या, नाम घेता उठा उठी, नाम घेता उठा उठी, होय संसाराची तुटी, ऐसा लाभ बांधा गाठी, विठ्ठल पायी पडे मिठी. प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरता म्हणजेच निरूपणाकरिता आपल्या समोर उपस्थित केलेला अभंग तत्वज्ञ जगद्वंदनीय जगद्गुरु श्रीमंत श्री तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा भगवत नामाचा उपदेश करणारा गोड असा 4 चरणाचा अभंग. या अभंगातून श्री तुकाराम महाराज आपल्याला देवाच्या नामाचा महिमा सांगतात, देवाच्या नामाचं महात्म्य सांगतात आणि देवाच्या नामाचं महिमान सांगतात. देवाच्या नामाचा महिमा सांगत असताना तो महिमा किती अंतःकरणपूर्वक आणि कळकळीने सांगतात. या हकारोनी सांगे तुका, नाम घेता राहू नका, महाराजांच्या शेवटच्या वचनावरून आपल्याला लक्षात येईल. कलिकालाचा विचार करत असताना आत्मोद्धाराकरिता, आत्मकल्याणाकरिता नामस्मरण नावाच्या साधनेला अन्य साधनेचा पर्याय नाही. नवे नवे नामस्मरण, नाम जप, नामचिंतन हे जर साधन सोडलं तर आपल्याकडून बाकीची कोणतीही साधनं होणार आहे. तुकाराम महाराजांनी याच अभंगामध्ये स्पष्ट केलंय, नामापरते साधन काही जे करीसे अनेक. त्यामुळे आपली प्रवृत्ती ही नामस्मरणाकडे, नामचिंतनाकडे, नामसंकीर्तनाकडे असली पाहिजे आणि त्या नामस्मरणाच्या योगाने प्राप्त होणारा जो सर्वश्रेष्ठ लाभ आहे, तो सर्वश्रेष्ठ लाभ आपण आपल्या पदरात पाडून घेतला पाहिजे. ऐसा लाभ बांधा विठ्ठल पायी पडे. नामस्मरणाच्या योगाने प्राप्त होणाऱ्या लाभाची स्वतंत्र चर्चा तुकाराम महाराजांनी अनेक अभंगातून केलेली आपल्याला माहिती. या अभंगातून तुकाराम महाराजांनी नामजपाच्या योगाने, नामचिंतनाच्या योगाने प्राप्त होणारा जो लाभ आहे, तो लाभ अभंगाच्या पहिल्या चरणाच्या उत्तरार्धामध्ये सांगितलेला आहे, होय संसाराची. त्यामुळे होय संसाराची तुटी हा जर लाभ आपल्याला पदरात पाडून घ्यायचा असेल तर आपली तत्परता ही नामस्मरणाकडे असली पाहिजे. नाम घेता उठा उठी अशा या अभंगाचा एकंदरीत भाव आहे. विडाल देवाच्या नामाचा महिमा सांगितलेला आहे, देवाच्या नामाचं महात्म्य सांगितलेलं आहे, देवाच्या नामाचं महिमान सांगितलेलं आहे.
वेद शास्त्र पुराण संत वाङ्मय सगळ्याच संतांनी आपल्या महाराष्ट्रामध्ये जी काही संतांची मांदियाळी होऊन गेली, अगदी निवृत्तीनाथांपासून ते निळोपारायण पर्यंत सर्व संत महात्म्यांच्या वाङ्मयाचं जर आपण चिंतन केलं तर सगळ्या संतांनी देवाच्या नामाचा महिमा विशेषत्वाने वर्णिलेला आपल्याला पाहायला मिळतो. संत महात्मे देवाच्या नामाचा महिमा ज्या वेळेला सांगतात त्यावेळेला तो महिमा दोन प्रकारे सांगतात. एक देवाच्या नामाची शक्ती सांगून आणि दोन देवाच्या नामाचं स्वरूप सांगून. देवाच्या नामाची शक्ती सांगून संतांनी देवाच्या नामाचा महिमा सांगितलाय आणि देवाच्या नामाचं स्वरूप सांगून देवाच्या नामाचा महिमा संतांनी सांगितलेला पाहायला मिळतो. देवाच्या नामाची शक्ती अचाट आहे, अफाट आहे. कारण नामस्मरणाचा परिणाम हा त्या वस्तूवरती आणि त्या व्यक्तीवरती विशिष्ट अशा पद्धतीचा होताना आपल्याला पाहायला मिळतो. नामस्मरणाची शक्ती किती सांगू. नामस्मरणाच्या योगाने काळ सुद्धा आपल्या जवळ येत नाही. संपूर्ण विश्व ज्या काळाच्या ताब्यात आहे त्या काळाला नामधारक कधीच घाबरत नाही. तुकाराम महाराज तर एके ठिकाणी नामस्मरणाच्या योगाने आम्ही काळाला कसं जिंकलं हे सांगतात. तुका म्हणे आम्ही जिंकूया काळाची हिंमत होत नाही. त्या ध्रुवाच्या बाबतीत असं सांगतात. ध्रुव ज्या वेळेला आढळपदाला निघाले आणि आढळपदाला जात असताना तो काळाने ध्रुवाला अडवलं. तुम्ही आढळपदाला जा, परंतु हा जो देह आहे ना हा देह माझा आहे. या देहाचा मालक मी आहे. तुम्ही काय करा, मला हा देह देऊन टाक. ध्रुव म्हणतात असं होय, देह तुझा आहे म्हणतो, ये जवळ घेऊन जा. काळ ध्रुवाचा देह घेण्याकरता जवळ आला. ध्रुवाने काय करावं. ध्रुवाने काळाच्या पायावरती डोक्यावरती पाय दिला आणि आढळपदाला ही कशाची शक्ती आहे. देवाच्या नामाची शक्ती. किंवा ज्ञानोबांच्या जीवन चरित्राचा विचार करत असताना जीही निमिष मात्र देह पाल केला, स्त्रीचा तो केला पुरुष उभा. हे सामर्थ्य ही शक्ती कशाची आहे. नामाची शक्ती. नामदेवरायांच्या सुद्धा जीवन चरित्राचा विचार करत असताना नामदेवरायांनी मेलेली गाय जिवंत केली. हे सामर्थ्य ही शक्ती कशाची आहे. देवाच्या नामाची शक्ती. किंवा तुकोबारांच्या जीवन चरित्राचं चिंतन करत असताना लोहगाव मध्ये तुकाराम महाराजांचं कीर्तन चालू होतं. कीर्तनामध्ये एक मूल मेलं. त्या मेलेल्या मुलाला तुकाराम महाराजांनी जिवंत केलं. अशक्य ते नारायण चेतना अनामया. ही कशाची शक्ती आहे. देवाच्या नामाची शक्ती आहे. देवाच्या नामाची शक्ती आहे. पण संतांनी देवाच्या नामाचा महिमा सांगत असताना देवाच्या नामाची शक्ती सांगून सांगितला आणि देवाच्या नामाचं स्वरूप सांगून अनेक तुकाराम महाराजांच्या अभंग गाथ्याचा जर आपण विचार केला तर असे अनेक अभंग आपल्याला पाहायला मिळतात. त्या अभंगातून तुकाराम महाराजांनी देवाच्या नामाचं स्वरूप सांगितलेलं आहे. एक उदाहरण म्हणून एक अभंग सांगतो आणि मी पुढे जातो. अभंग सगळ्यांच्या पाठ्यात. अभंगाची सुरुवात अशी आहे. सत्य साच खरे नाम विठोबाचे बरे केले तुटती साधने उभय लोक कीर्ती केली. या अभंगातून तुकाराम महाराजांनी देवाच्या नामाचा महिमा सांगत असताना स्वरूप सांगून काय केला. देवाच्या नामाचा महिमा सांगितला. आणि महिमा सांगत असताना तुकाराम महाराजांनी 3 शब्दांची योजना केली. सत्य, साच आणि खरे. वास्तविक पाहता सत्य या शब्दाचा अर्थ सुद्धा खरंच, साच या शब्दाचा सुद्धा अर्थ खरंच आणि खरे या शब्दाचा सुद्धा अर्थ खरंच. तरी सुद्धा तुकाराम महाराजांनी एकाच अर्थाच्या 3 शब्दांची योजना करून देवाच्या नामाचं स्वरूप सांगितलं. कारण म्हणजे इथं तुकाराम महाराजांनी निरुक्ती केली नाही, तिरुक्ती केलेली आपल्याला पाहायला. आणि तिरुक्तीचा दोष तुकाराम महाराज स्वतःकडे कसा आणून देतील मला सांगा. तुकाराम महाराज आहेत ते. या एकाच अर्थाच्या 3 शब्दांची योजना तुकाराम महाराजांनी जी केलेली आहे ना ती सहेतुक केलेली आहे. तुकाराम महाराजांना याच्यातून परमात्म्याचं स्वरूप सांगायचं आहे. परमात्म्याचं स्वरूप सांगत असताना नेहमी सांगितलं जातं. परमात्म्याचा परिचय करून देत असताना नेहमी सांगितलं जातं की भगवान परमात्मा कसा आहे. सत चित आनंद. म्हणजे तुकाराम महाराजांनी सत्य या पदातून देवाच्या नामाची सत्यता सांगितली. सत्य या पदातून देवाच्या नामाचं सतरूप सांगितलं. साच या पदातून तुकाराम महाराजांनी देवाच्या नामाचं चितरूप सांगितलं. आणि खरे या पदातून तुकाराम महाराजांनी देवाचं आनंद रूप. आणखी थोडस वेगळ्या भूमिकेतून जर बोलायचं झालं तर सत्य या पदातून तुकाराम महाराजांनी देवाच्या नामाचं अनादित्व सांगितलं. साच या पदातून तुकाराम महाराजांनी देवाच्या नामाचं अनंतत्व सांगितलं. आणि खरे या पदातून तुकाराम महाराजांनी देवाच्या नामाचं अपरिचितत्व सांगितलं. कारण नाही मला मुद्दा एवढाच आपल्या
समोर ठेवायचा आहे की संत महात्म्यांनी देवाच्या नामाचा महिमा तो सांगितला. तो महिमा दोन प्रकाराने सांगितला, एक देवाच्या नामाची शक्ती सांगून आणि दोन देवाच्या नामाचं स्वरूप. भगवंताच्या प्राप्तीकरता सगळ्या संत महात्म्यांनी अनेक साधनेचा विचार सांगितलेला पाहायला मिळतो. परंतु नामसंकीर्तन, नाम जप या मात्र साधनेवरती सगळ्या संतांनी भर दिलेला आपल्याला पाहिजे. सगळ्या संत महात्मे म्हणतात कलियुगामध्ये आपल्याकडून बाकीची कोणती साधनं होणार नाहीत, आपल्याकडून फक्त नामस्मरण नावाचं सोपं साधन. बरं, हे साधन जरी सोपं असलं तरी या साधनेला तुम्ही सोपं समजू नका. या साधनेतून प्राप्त होणाऱ्या साध्याला सोपं समजू नका. साधन जरी सोपं असलं तरी सुद्धा हे साधन काय करतंय, आपल्याला अलौकिक अशा साधनेची प्राप्ती करून कलियुगामाजी भगवान परमात्म्याची भेट घालून देणारं नामस्मरण नावाचं. म्हणून सगळ्या संतांचा आग्रह आहे, तुम्ही काही करू नका, नामस्मरण करा, नामस्मरण करा, नामचिंतन करा. तुकाराम महाराज तर म्हणतात माझ्या विठोबाचे नाम. सगळ्या संतांचा ज्ञानोबा हरिपाठामध्ये असं वर्णन करून सांगतात, माणूस म्हणून जन्माला आल्यानंतर प्रत्येक माणसाने नामचिंतन केलं पाहिजे. नवे नवे क्षणभर देखील नामस्मरणा वाचून राहू नये, रिकामा अर्धघडी. मला मुद्दा असा मांडायचा आहे, प्रस्तावनेमध्ये मला दोनच मुद्दे मांडायचे. सगळे संत महात्मे जर आपल्याला नामचिंतन करा म्हणून सांगत असतील, हट्ट असेल, आग्रह असेल, तर खरंच देवाचं नाव महत्वाचं आहे का, पहिला मुद्दा. आणि देवाचं नाव जर महत्वाचं असेल तर महत्वाचं असणारं देवाचं नाव घेतल्यानंतर त्याच्यातून आम्हाला काय मिळणार आहे का, दुसरा मुद्दा. दोन मुद्द्याचा विचार मला प्रस्तावनेमध्ये करायचा आहे आणि दोन मुद्द्याचा विचार प्रस्तावनेमध्ये करून मला या अभंगामध्ये प्रवेश करायचा. सगळ्या संतांचा आग्रह आहे, तुम्ही काय करा, नामस्मरण करा, नामचिंतन करा. खरंच देवाचं नाव महत्वाचं आहे, देवाचं नाव महत्वाचं आहे. देव जेवढा महत्वाचा तेवढं देवाचं नाव सुद्धा महत्वाचं. आपण जशी देवाची उपासना करतो तशी आपण देवाच्या नामाची सुद्धा काय केली पाहिजे, उपासना केली. अनेक कारणाने आपल्याला सिद्ध करता येईल की देवाचं नाव कसं आहे, महत्वाचं. मी काही कारण आपल्या समोर ठेवतो. पहिला मुद्दा असा डोळ्यासमोर मला आपल्या ठेवायचा आहे, देवाचं नाव का महत्वाचं, तर देवाच्या नावाला ब्रह्मरूपता प्राप्त झाल्या कारणाने देवाचं नाव महत्वाचं. म्हणून आपण देवाच्या नामाचं चिंतन केलं पाहिजे, म्हणून आपण देवाच्या नामाचा जप केला पाहिजे. देवाच्या नावाला ब्रह्मरूपता प्राप्त झालेली आहे. देवाच्या नामाला प्राप्त झालेली ब्रह्मरूपता ही कशी आहे त्याचं चिंतन ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरीच्या एका ओळीमधून केलेली आहे. ती ओळी मी आपल्याला सांगतो. नाम जप यज्ञ तो परम, बाधू न शके स्नानादी कर्म, नामे पावन धर्माधर्म, नाम परब्रह्म वेदार्थ. ओळी सगळ्यांच्या पाठीत. या ओळीतून ज्ञानोबारायांनी देवाच्या नामाला प्राप्त झालेली ब्रह्मरूपता सांगितली. आणि ब्रह्मरूपता सांगत असताना ज्ञानोबाराय असं बोलतात, नाम जप यज्ञ तो परम. परम या शब्दाचा अर्थ होतो सर्वश्रेष्ठ. ज्ञानोबारायांना याच्यातून हे सांगायचं आहे की नाम जप यज्ञ हा कसा आहे, सर्वश्रेष्ठ यज्ञ. बाकीच्या यज्ञांची तुलना करत असताना बाकीच्या यज्ञापेक्षा नाम जप यज्ञ हा श्रेष्ठ यज्ञ. बाकीच्या यज्ञापेक्षा नाम जप यज्ञ हा श्रेष्ठ कसा, याचं उत्तर असं सांगतात, अरे बाकीच्या यज्ञ हे हिंसाजन्य यज्ञ आहेत,
परंतु नामजप यज्ञ कसा आहे? अहिंसाजन्य आहे. आणि अहिंसाजन्य हा नामजप यज्ञ असल्या कारणाने सर्व यज्ञामध्ये तो श्रेष्ठ यज्ञ आहे. नामजप यज्ञ तो स्नानादी कर्म. ऐका, देवाच्या नावाला ब्रह्मरूपता प्राप्त झाल्या कारणाने तुम्ही देवाचं नाव कुठंही, कसंही, कधीही आणि कोणीही घेऊ शकता. देवाच्या नामस्मरणाकरता, नामचिंतनाकरता देशाचा प्रतिबंध नाही. काळवेळ नाम उच्चारिता नाही, काळवेळ नाम उच्चारिता नाही, काळवेळ नाम उच्चारिता नाही, काळवेळ नाम उच्चारिता देशाचा प्रतिबंध नाही नामस्मरणा करता. काही काही साधन अशी आहेत की साधना करण्याकरता देशाचा प्रतिबंध आहे. यज्ञ नावाचं साधन डोळ्यासमोर ठेवा. यज्ञ कुठेही करून चालत नाही. जिथे यज्ञ करायचा असतो ती जागा पवित्र असावी लागते. ती जागा जर पवित्र नसेल तर ती जागा पवित्र करून घ्यावी लागते आणि मग काय करावं लागतं? यज्ञ करावा लागतो. तसं नामस्मरणाचं आहे. सांगा, नामचिंतनाचं आहे. देशाचा प्रतिबंध. अरे तुम्ही कुठेही काय करू शकता? नामस्मरण करू शकता. कुठेही करू शकता, कसंही करू शकता. येईल त्याचा बोल कसंही कसंही. एका स्मृती ग्रंथामध्ये असं वर्णन आलं, तुम्ही देवाचं नामस्मरण कसंही करा. कसंही करा म्हणजे काय? नामस्मरणाच्या पाठीमागचा उद्देश कसाही असू द्या. तुम्ही देवाचं नामस्मरण क्रोधाने करा, देवाचं नामस्मरण उपहासाने करा, देवाचं नामस्मरण टिंगळ टवाळी म्हणून करा, चालेल. आम्हाला तो अनुभव येत असतो. आम्ही गावामध्ये कुठे कीर्तना करता निघालो की असे 5-6 लोक आम्ही अगदी सफेद कपड्यामध्ये धोतर असलो की जी तरुण पोर आहेत ना ती काय करतात? आमची टिंगल करतात. टिंगल आम्हाला बघितल्यानंतर विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आता ते विठ्ठल विठ्ठल म्हणतात ते नाम म्हणून बोलत नाही, ते आमची टिंगल टावाळी करण्याकरता काय करतात? बोलत. परंतु शास्त्र म्हणतात उद्देश कसा का असू नये. एकदा मुखामध्ये विठ्ठल आलं ना, विठ्ठल आलं झालं, ते फल दिल्या वाचून राहत नाही. कुठेही, कसंही आणि कधीही. आता माझं इथं प्रमाण आहे. तुम्ही देवाचं नामस्मरण कधीही करू शकता. नामस्मरणाकरता काळ वेळाचा प्रतिबंध नाही. काळ वेळ नाम उच्चारिता नाही. कधीही कधीही तुम्ही काय करू शकता? नामस्मरण करू शकता. सकाळी करू शकता, दुपारी करू शकता. कधीही काळ वेळाचं बंधन नाही. बाकीची काही अशी साधनं आहे, ती साधनं त्या वेळी त्या तिथीलाच करावी लागतात. व्रत वैकल्याचा विचार केला तर मला सांगा, संकष्टी चतुर्थी व्रत कधी करून चालेल का? महिन्याच्या वद्य पक्षाला येणाऱ्या चतुर्थीलाच काय करावी लागते? संकष्टी चतुर्थी. अशी काही व्रत आहेत. भीष्म पंचक व्रत, रवी व्रत, सप्तमी व्रत. मला वाटतं नावावरूनच काय होईल तुम्हाला कालाची पराधीनता कळेल. दानाचा विचार करत असताना दान दिल्यानंतर पुण्य आहे, गोष्ट खरी. परंतु दान देत असताना देशाचा, कालाचा, पात्राचा विचार करावा लागतो. देश कालेत पात्रे तद्दानम सात्विकम. नंतर ते पुण्य. नामस्मरणाचं महत्व तसं नाही. कधीही, कसंही, कुठेही. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्ही नामस्मरण करण्याकरता कशाचा ना म्हणजे कोणी तुम्ही नामस्मरण करू शकता. यारे यारे दान
आश्रमाचा प्रतिबंध आहे, परंतु नामस्मरण नावाचं साधन असं अलौकिक आहे, कुठेही कधीही कसंही आणि कोणीही घेऊ शकतात. कारण का? कारण देवाच्या नावाला काय झालेली आहे? ब्रह्मरूपता प्राप्त झालेली आहे. ऐका, देवाच्या नावाला ब्रह्मरूपता प्राप्त झाल्या कारणाने देवाचं नाव महत्वाचं, म्हणून आपण देवाच्या नामाचं चिंतन केलं पाहिजे, देवाच्या नामाचा जप केला पाहिजे, देवाच्या नामाचं स्मरण केलं पाहिजे. मला दुसरा मुद्दा असा मांडायचा आहे, देवाचं नाव हे एक प्रकारचं तत्व आहे, तत्व, म्हणून देवाचं नाव महत्वाचं, म्हणून आपण देवाच्या नामाचं चिंतन केलं पाहिजे. ते विष्णू सहस्त्रनामामध्ये तत्व विवेकात्मा असं आहे की नाही? तत्व म्हटल्यानंतर तुम्ही तिकडे जाऊ नका बरं का, 5 तत्व, 15 तत्व, 25 तत्व, तिकडे जाऊ नका. तत्व म्हणजे परब्रह्म, तत्व म्हणजे परमात्मा. देवाचं नाव एक प्रकारचं तत्व आहे, म्हणून तत्व आहे, म्हणून तर ज्ञानोबा बोलतात एक तत्व नाम दृढ धरी. देवाचं नाव एक प्रकारचं तप आहे, म्हणून देवाचं नाव महत्वाचं, म्हणून आपण देवाच्या नामाचा काय केला पाहिजे? जप केला पाहिजे. तुम्ही आयुष्यभर एखादं तप करा, आयुष्यभर तप केल्यानंतर निर्माण होणारं पुण्य एका बाजूला ठेवा आणि एकदा प्रेमाने श्रद्धेनं राम म्हणा, त्या रामातून निर्माण होणारं पुण्य एका बाजूला. देवाचं नाव हे प्रकारचं तीर्थ आहे, तीर्थ, म्हणून देवाचं नाव महत्वाचं, म्हणून आपण देवाच्या नामाचा काय केला पाहिजे? जप केला पाहिजे. ऐका, नामधारकाला तीर्थयात्रा करण्याची आवश्यकता नाही. एक महत्वाचा मुद्दा आपल्या समोर ठेवतोय. देवाचं नाव हे तीर्थ असल्या कारणाने नामधारकाला तीर्थयात्रा करण्याची आवश्यकता नाही, परंतु एखादा तीर्थयात्रेला गेला आणि तीर्थयात्रेला गेल्यानंतर त्याने जर देवाचं नामस्मरण केलं नाही तर तीर्थयात्रेचं पुण्य मिळत नाही. तीर्थयात्रा करावी, संतांचा उपदेश आहे. जवळ हे सकळ सिद्ध आहे, हात चाला वया पाय, तव तू आपले स्वहित आहे तीर्थयात्रेचा गोष्ट खरी. परंतु तीर्थयात्रेला गेल्यानंतर आपण नामस्मरण केलं पाहिजे, नामचिंतन केलं पाहिजे, तर तीर्थयात्रेपासून मिळणार पुण्य, नाही तर मिळणार. नामधारकाला गरज नाही तीर्थयात्रा करण्याची, कारण देवाचं नाव तो काय करतोय? सतत घेतोय, आणि देवाचं नाव हे काय? तीर्थ, म्हणून देवाचं नाव महत्वाचं. आणखी एक मुद्दा म्हणतो, देवाचं नाव हे अविनाशी आहे, म्हणून देवाचं नाव महत्वाचं, म्हणून आपण देवाच्या नामाचा जप केला पाहिजे, देवाच्या नामाचं चिंतन केलं पाहिजे. परमात्म्याचा नाश आहे, परमात्म्याचा नाश आहे, परमात्म्याचा नाश नाही. परमात्म्याच्या ठिकाणी कुठल्याच पद्धतीचा नाश नाही, स्वतः नाश नाही, आश्रय नाश नाही, वर्ता नाश नाही, सावयव नाश नाही, निरवय नाव कुठलाच नाश नाही. अरे सगळ्या जगताचा जरी नाश झाला ना तरी तो भगवान परमात्मा उरून शिल्लक राहणार. परमात्म्याचा जसा नाश नाही तसं परमात्म्याच्या नावाचा सुद्धा नाश नाही. देवाचं नाव हे अविनाशी आहे आणि देवाचं नाव हे अविनाशी असल्या कारणाने आपण देवाच्या नामाचं चिंतन केलं पाहिजे, देवाच्या नामाचं स्मरण केलं पाहिजे. ते ज्ञानोबारायांनी एके ठिकाणी देवाचं नाव हे अविनाशी हे सांगत असताना फार सुंदर वर्णन केलंय. ज्ञानोबाराय बोलतात अंडज, जारज, स्वेदज, उद्बीज आटे. पुढे ज्ञानोबाराय बोलतात हरिनाम नाटे ते काय 84 लक्ष योनीचा विचार करत असताना 84 लक्ष योनी या 4 प्रकारामध्ये मोडतात बरं का. काही जीव अंडज आहेत, काही जीव जारज आहेत, काही जीव स्वेदज आहेत आणि काही जीव उद्बीज आहेत. अंडज जीव म्हणजे काय? ज्या जीवांची उत्पत्ती अंडातून होते त्याला काय म्हणतात? अंडज जीव, अंडज जीव. काही काही जीव जारज आहेत. जारज म्हणजे काय? त्या जीवांच्या उत्पत्तीच्या वेळेला त्यांच्या सभोवताली कातड्याची पिशवी असते, जार असते, जार. गाय व्यायल्यानंतर त्या पाडसाच्या भोवती अगोदर काय असते? वार. आपल्याकडे काय त्याला म्हणतो आपण? वार म्हणतोय की नाही? वार म्हणतो, जार, जार म्हणतात. काही जारज आहे, अंडज, जारज, स्वेदज आहे. स्वेदज म्हणजे काही काही जीव. स्वेद म्हणजे काय? उदाहरण देऊन सांगायचं झालं तर स्त्रियांच्या डोक्यामध्ये होणाऱ्या उवा स्वेदज आहे. काय असतं, बरेच दिवस जर आपण धुतलं नाही तर ते त्याच्यातून घाम गोळा होतो, तो विशिष्ट असा स्वेद तयार होतो, त्या स्वेदातून स्वेदज आहे. उद्बीज आहे. उद्बीज आहेत म्हणजे काय? काय काय उद्भेद करून येणारे आहेत ना. झाडाचा विचार करत असताना झाडाचं रोपटं ज्या वेळेला वरती येतं त्यावेळेला जमिनीचा उद्भेद करून येतं की नाही. ज्ञानोबा बोलतात हे सगळे आटे, परंतु हरिनाम नाटे ते बरोबर. देवाचं नाव अविनाशी आहे म्हणून देवाचं नाव महत्वाचं. म्हणून आपण काय केलं पाहिजे? देवाच्या नामाचं चिंतन केलं पाहिजे, देवाच्या नामाचं स्मरण केलं पाहिजे. आणखी एक मुद्दा म्हणजे बरीच कारणं सांगता येतील, माझ्या हातामध्ये फक्त वेळ नाही, माहिती नाही सगळ्या अभंगाचं चिंतन होईल की नाही, परंतु माझा विषय आजचा नाम आहे, दुसरं काही बोलणार नाही. देवाचं नाव अविनाशी आहे, देवाचं नाव महत्वाचं. आणखी एक प्रत्यक्ष देवापेक्षा
देवाचं नाव, कदाचित हे मी बोलतोय तुम्हाला चुकीचं वाटेल, प्रत्यक्ष देवापेक्षा देवाचं नाव देवापेक्षा महत्वाचं, देवापेक्षा महत्वाचं. ते रामायणामध्ये कथाभाग आलेला. काय झालं, लंकेतून आल्यानंतर प्रभू रामचंद्र अयोध्येमध्ये, आणि अयोध्येमध्ये आल्यानंतर सगळे वानर निघून गेले. सगळे वानर निघून गेल्यानंतर मारुतीरायाने प्रभू रामचंद्रांना सांगितलं, रामा मला काही जायचं नाही, मला फक्त तुमची सेवा करायची. एके दिवशी दुपारची वेळ झालेली, जेवण वगैरे झालेलं, आणि असं असताना प्रभू रामचंद्र शेजारी बाजूला मारुती, आणि बाजूला मारुतीराय बसलेले असताना आता मारुतीरायना तर नामाशिवाय दुसरं काय माहितच नाही. मारुतीराय आपलं राम 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 म्हणत होते. प्रभू रामचंद्र शेजारी बसलेले. प्रभू रामचंद्राने ते पाहिलं आणि प्रभू रामचंद्राने विचारलं, मारुती तू आता राम राम म्हणतोस, काय आवश्यकता आहे, मी आता तुझ्याजवळ, आता सांगितलं आहे ना, मी प्रत्यक्ष आहे ना, माझ्या समोर तू आहेस आणि तुझ्या समोर मी आहे, असं असताना सुद्धा आता राम राम म्हणण्याची काय आवश्यकता. मारुतीराय ते बुद्धिमत्ता वरिष्ठम हे वर्णन मारुतीरायांचं. मारुतीरायांनी सांगितलं, नाही प्रभू ते तुम्हाला कळणार नाही. प्रभू रामचंद्रांनी सांगितलं, असं नाही, मला कळणार नाही, मला ते कळवून घ्यायचंय की तू राम राम का म्हणतोयस. मारुतीराय म्हणतात, असा वेळ सांगतो मी तुम्हाला. मारुतीराय प्रभू रामचंद्रांना म्हणतात, प्रभू आता तुम्ही मला सांगा, तुम्ही कुठे आहात. प्रभू रामचंद्र म्हणतात, मी अयोध्येमध्ये आहे. अयोध्येमध्ये आहात ना, आता तुम्ही अयोध्येमध्ये आहात, त्यामुळे आता फक्त उद्धार अयोध्येचा. ऐका बरं का, प्रभू रामचंद्रांना मारुतीराय काय सांगतात, आता तुम्ही अयोध्येमध्ये उपस्थित आहात म्हणून फक्त उद्धार अयोध्येचा आहे, परंतु तुमचं जे रामनाम आहे ना, रामनाम, ते अयोध्येचा उद्धार करणार नाही, त्रिभुवनाचं उद्धार करणार. मारुतीराय कुणाला बोलतायत, प्रभू रामचंद्रांना बोलतायत. आणि मारुतीराय प्रभू रामचंद्रांना म्हणतात, प्रभू आता मी तुम्हाला प्रश्न विचारणार आहे, त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही मला द्यायचं आहे. मारुतीराय प्रभू रामचंद्रांना म्हणतात, प्रभू आता मला सांगा, अयोध्येचा उद्धार करणारा राम मोठा का त्रिभुवनाचा उद्धार करणारं रामनाम मोठं. प्रश्न विचारला, बस प्रभू रामचंद्राने नेमकं काय होतं ते कळालं. लगेच प्रभू रामचंद्र काय झाले, बाजूला गेले. देवाचं नाव, देवाच्या प्रत्यक्ष देवापेक्षा देवाच्या नामामध्ये फार मोठी ना. तुकाराम महाराजांचं सुद्धा, एका तुकाराम महाराजांनी मारुतीरायांचं वर्णन करत असताना एक अभंग आहे, की तो अल्पमती देवापेक्षा देवाच्या नामामध्ये काही वेगळं सांगतो. हे प्रमाण कसं आहे मला जरा सांगा, परत सांगा. मी तो अल्पमती
पुढे काय उदकी तारिले पुढे काय हे महिमान नामाचे माझा मुद्दा घेत आहे. महाराज बोलतात हे महिमान नामाचे. मला असं वाटतं महाराजांनी हे महिमान रामाचे असं म्हटलं असतं तर काय बिघडलं असतं सांगा, काय चुकलं असतं. राम हा सुद्धा शब्द 2 अक्षरांपासून बनलेला आहे आणि नाम हा सुद्धा शब्द 2 अक्षरांपासून. काय यमक कुठं काय यमक बिघडलं असतं, परंतु असं नसताना सुद्धा तुकोबारा हे महिमान रामाचे असं न म्हणता हे महिमान नामाचे बोलतात. याचा अर्थ काय? तुकाराम महाराजांना याच्यातून हे सूचित करायचं आहे की प्रत्यक्ष रामापेक्षा राम नामामध्ये काय म्हणून देवाचं नाव महत्वाचं. मी आणखी एक मुद्दा म्हणतो. देवाचं नाव हे अनवर्त आहे, अनवर्त म्हणून देवाचं नाव महत्वाचं. म्हणून आपण देवाच्या नावाचा जप केला पाहिजे, म्हणून आपण देवाच्या नावाचं चिंतन केलं पाहिजे. अनवर्त म्हणजे कळालं ना, देवाचं नाव हे सार्थ आहे. सार्थ नसलं कळालं तर आणखी सांगतो. काय आहे देवाचं नाव आणि देवाचं व्यक्तिमत्व याचा कुठेतरी संबंध आपल्याला पाहायला मिळेल. आपल्या नावाची चर्चा करू नका हो. लोक खूप काय काय चांगली नावं ठेवतात, परंतु ठेवलेलं नाव आणि त्यांचं वागणं जर बघितलं ना तर नेमकं काय असतं, विरुद्ध असतं. आपलं नाव सार्थ नाही, आपलं नाव अनवर्त नाही. देवाचं नाव कसं आहे, अनवर्त आहे. मी सांगतो आपल्याला. देवाच्या नावाचा विचार करत असताना देवाची नावं 2 प्रकारातली आहेत. एक देवाचं गुणनाम आहे आणि दुसरं देवाचं कर्मनाम आहे. एक देवाचं गुणनाम आहे आणि दुसरं कर्मनाम आहे. गुणाच्या योगाने पडलेलं देवाचं नाव त्याला गुणनाम म्हणा आणि क्रियेच्या योगाने पडलेलं देवाचं नाव त्याला क्रियानाम म्हणा. मी उदाहरण म्हणून एक नाव सांगतो आणि पुढे जातो. गुणनाम आपण देवाला भगवान म्हणतो ना, भगवान उवाच म्हणतो ना. हे जे देवाला पडलेलं जे भगवान हे जे नाव आहे ना ते गुणाच्या योगाने आलेलं आहे. कारण भगवान या शब्दाची उत्पत्ती ज्ञानोबाईंनी 6व्या अध्यायामध्ये सांगितलेली आहे. ऐका, यशस्वी औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे 6 गुणवर्य वसती जे तर म्हणून तो भगवान परमात्मा यश श्री औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य या 6 गुणांनी तो युक्त आहे, म्हणून त्याला भगवान म्हणतात. म्हणजे भगवान हे जे नाव पडलेलं आहे ना ते कशाच्या योगाने आहे, गुणाच्या योगाने. मी तुम्हाला आता एक क्रियेच्या योगाने पडलेलं देवाचं नाव सांगतो. आपण देवाला हरी म्हणतो ना, हरी. हे हरी नाव का पडलं माहितीये, सांगतो. मुळात हरी या शब्दाची उत्पत्ती व्याकरणाने अशी सोडवलेली आहे. स हेतुकम संसारम पापम वा हरति इति हरी. तो हरण करणार आहे म्हणून त्याला हरी हे नाव पडलेलं आहे. तो कारणासह संसाराचं हरण करणार आहे, तो दुःखाचं हरण करणार आहे, तो दोषाचं हरण करणार आहे. एवढंच नव्हे तर तो हरी चित्ताचं हरण करणार आहे. हरिने माझे हरिने चित्त 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 हरिने माझे हरिने चित्त
नावाचं हरण करणार आहे म्हणून त्याला हरी हे नाव पडलं. मी आणखीन एक नाव सांगतो. आपण देवाला मधुसूदन म्हणतो ना, मधुसूदन. हे मधुसूदन नाव देवाला का पडलं माहितीये? मधु नावाचा दैत्य, सुदन म्हणजे नाश, मधु नावाच्या दैत्याचा नाश देवाने केला म्हणून देवाला मधुसूदन हे नाव. गुणाच्या योगाने नाव आहे, क्रियेच्या योगाने. मी कशा करता आपल्याला सांगतोय? देवाचं नाव अन्वंत आहे म्हणून देवाचं नाव महत्वाचं, म्हणून आपण देवाच्या नावाचं चिंतन केलं. आपल्या नावाचा जप करून उपयोगाचा नाही. आपलं नाव हे कसं आहे माहिती आहे? काय उपयोग आहे मला सांगा? एका स्मृती ग्रंथांमध्ये तर काही लोकांची नावं घेऊ नये म्हणून सांगितलेली आहे. कुणाकुणाची नावं घेऊ नये? आत्मनाम 1, गुरुर्नाम 2, नाम अतिकृपनश्य 3, श्रेयस कामो गृहिण्यात 4, ज्येष्ठ अपत्य 5 आणि कलत्रयो 6. या स्थानाची नावं घेऊ नये म्हणजे त्यांच्या नावाचा काय करू नये? उल्लेख करू नये. आत्मनाम, माणसाने स्वतःच्या नावाचा वारंवार उल्लेख करू नये. मी अमुक बोलतोय, मी अमुक बोलतोय असं बोलू नये. मी बोलतोय असं म्हणावं. आणि मी बोलतोय असं म्हटल्यानंतर समोरच्याला जर आपल्या नावाचा बोध झाला नाही, त्यांनी जर विचारला हो तुम्ही मागापासून मी बोलतोय म्हणता, मी म्हणजे तुमचं नाव काय? मग काय करावं? नाव सांगा. आत्मनाम, गुरुर्नाम. आपल्या गुरूंच्या नावाचा कधी वारंवार उल्लेख करू नये. गुरुजी म्हणावं, गुरुवर्य म्हणावं. कारण त्या गुरूंच्या विषयी आपल्या अंतःकरणामध्ये असणाऱ्या अत्यंतिक निष्ठेला, परिपूर्ण श्रद्धेला धक्का पोचण्याची शक्यता. हा, आणि मग जर कोणी विचारलं हो तुम्ही गुरु म्हणता, कोण तुमचे गुरु? मला त्यांची भेट घालून दाखवा. हे मग काय करावं? गुरूंचं नाव सांगावं. आत्मनाम, गुरुर्नाम, नाम अतिकृपनश्य. कृपण माणसाचं सुद्धा कधीच आपण वारंवार नाव घेऊ नये. आपलं नेमकं उलट आहे. आपण दुष्ट लोकांची नेहमी चर्चा करतो, करू नये. त्यांचं नाव घेऊ नका. कारण त्या कृपण माणसाच्या ठिकाणची असणारी कृपणता काय होते? आपल्याकडे सरकण्याची शक्यता आहे. श्रेयस काम गृहिण्यात, ज्याच्या अंतःकरणामध्ये आपल्याविषयी कल्याण आहे, त्याचं सुद्धा वारंवार नाव घेऊ नये. ज्येष्ठ अपत्य म्हणजे आपला जो मोठा चिरंजीव असतो ना, त्याचंही कधी नाव. म्हणून पूर्वीच्या काळामध्ये काकासाहेब, दादासाहेब ही जी नावं ठेवली जात होती ना, त्याचं कारण तेच आहे. शास्त्र म्हणतं मोठ्या मुलाचा वारंवार नावाने हाक मारू नये. त्याचं कारण असं आहे, आता माहित नाही खरं की खोटं, त्या मुलाला लवकर मृत्यू येतो. म्हणून काय करावं? तो पण नाव ठेवावं. आणि कलत्रय, हो मला वाटतं याच्यावरती न बोललेलं बरं. पतीनं पत्नीचं आणि पत्नीनं पतीचं कधी नाव घेऊ नये, म्हणजे नावाने हाक मारू नये. मी कशा करता आपल्याला सांगतोय की देवाचं नाव हे कसं आहे? अविनाशी आहे. आणि अविनाशी असल्या कारणाने आपण काय केलं पाहिजे? देवाच्या नामाचं चिंतन केलं पाहिजे, देवाच्या नामाचा जप केला पाहिजे. मी आणखीन एक मुद्दा मांडतो. का देवाचं नाव घ्यावं? देवाचं नाव हे अतिशय गोड आहे म्हणून काय करावं? देवाचं नाव घ्यावं, देवाच्या नामाचं चिंतन करावं. नामदेव राय तर देवाचं नाव किती गोड आहे बोलतात ना, अमृतावनी गोड नाम तुझे देवा बोलतात की नाही नामदेव राय? अमृतापेक्षा सुद्धा काय आहे? कारण माधुर्याचा विचार करत असताना अमृत सगळ्यात गोड आहे. सर्व रसांचा अंतर्भाव हा आपल्याला अमृतामध्ये पाहायला मिळतो. तुकाराम महाराज थोडस विरुद्ध बोलतात. तुकोबर असं बोलतात, नामदेवरायांनी जरी देवाच्या नामाची उपमा अमृता बरोबर केली असली तर देवाचं नाव कुठं आणि अमृत कुठं? अमृत कुठं? नाही, चुकीचं आहे म्हणे. देवाच्या नावाची तुलना अमृता बरोबर करू नये. अमृत दया
आणि गोड या शब्दाचा दुसरा अर्थ आपल्याला आनंद देणारा असाही करता येईल, असाही करता येईल. देवाचं नाव अतिशय गोड आहे, अतिशय गोड आहे. देवाचं नाव किती गोड आहे त्या देवाच्या नावाची आपल्याला काय गोडी कळणार, कारण आपण कधी देवाचं नामस्मरण करतच नाही. संतांचं तुम्ही बघा, तुकोबारांच्या जीवनचरित्राचा कथाभाग सगळ्यांना माहित आहे, सगळ्यांना माहित आहे. अगदी अगदी तुकोबारा बहिर दिशेला गेलेले आहे आणि बहिर दिशेला गेलेला असताना सुद्धा तुकाराम महाराजांचं नामस्मरण चालू आहे. का? त्याची गोडी त्याला कळाली आहे. नवे नवे महाराज तर म्हणतात माझी मदत झाली, अनाबरबाचा शब्द या नामाचा घेतला असे. देवाच्या नामाशिवाय आता माझं मुख काही घ्यायला तयार नाही, बोलणेच नाही. आता देवा विना काय? देवाचं नाव गोड आहे, देवाचं नाव आनंद देणार आहे, आनंद देणार आहे. आणि देवाचं नाव हे आनंद देणार असल्या कारणाने देवाचं नाव महत्वाचं. तो अर्जुनाचा कथाभाग सगळ्यांना माहिती. काय झालं, कौरव पांडवांचं युद्ध झाल्यानंतर भगवान परमात्मा काही दिवस हस्तिनापुरामध्ये होते. आणि हस्तिनापुरामध्ये असताना एके दिवशी काय झालं, भगवान परमात्मा असे बसलेले आणि बसलेले असताना भगवान परमात्म्याच्या मनामध्ये आले की अर्जुनाला बोलवावं, अर्जुनाला काहीतरी 4 गोष्टी सांगाव्यात, अर्जुनाशी चर्चा करावी. परंतु अर्जुनाला बोलवण्याकरता कोणाला पाठवावं हा भगवंताच्या मनामध्ये विचार चाललेला असताना नारदजी देवांच्या दर्शनाकरता नारदजींनी देवाचं दर्शन घेतलं आणि दर्शन घेतल्यानंतर काय बोलायचं होतं ते बोलून झालं. आणि बोलून झाल्यानंतर नारदजींनी देवाच्या चेहऱ्याकडे बघितलं आणि चेहऱ्याकडे बघितल्यानंतर नारदजी म्हणतात, देवा तुमच्या चेहऱ्यावरती काहीतरी चिंता दिसते, तुमच्या मनामध्ये काहीतरी विषयांचा गोंधळ चाललेला आहे, कुणाला बोलवायचं आहे का, कुणाला बोलवायचं आहे का म्हटल्यानंतर भगवंतांनी सांगितलं, हो अर्जुनाला बोलवायचं होतं, अर्जुनाशी चर्चा करायची होती, काहीतरी 2 गोष्टी सांगायच्या होत्या. परंतु अर्जुनाला बोलवण्याकरता कोणाला पाठवावं हा प्रश्न काय झालाय माझ्या मनामध्ये सांग. नारदजी म्हणतात, असं होय म्हणजे अर्जुनाला बोलवायचं, मी जातो मी आणि काय करतो बोलावून घेतो. अहो मी जरी महाराज असलो तरी तुमचा कोण आहे, भक्तच आहे ना, मी जातो. नारदजी आले, अर्जुनाच्या महालामध्ये आले. महालाच्या बाहेर पहारेकरी होते, त्याने अडवलं, हे बघा महाराज आत्ताच झोपलेले आहेत, हे तुमचं विनावादन चिपळावादन गप्प करा, बंद करा. तर आम्ही काय करू, आतमध्ये सोडू. नारदजींनी ते बंद केलं आणि नारदजींनी बंद केल्यानंतर नारदजी अर्जुनाच्या महालामध्ये आले. तर महालामध्ये महाराज काय, अर्जुन झोपलेला आणि अर्जुनाच्या रोमारोमातून जय कृष्ण जय कृष्ण जय कृष्ण हे भजन चालले. नारदजी महालामध्ये आले. आता महालामध्ये आल्यानंतर जय कृष्ण हे देवाचं भजन चाललेलं असताना काय नारदजींना गप्प बसवते. नारदजीने लगेच गळ्यातला विणा काढला आणि तो गळ्यातला विणा ज्या स्वरामध्ये जय कृष्ण चाललं होतं त्या स्वरामध्ये काय केला, आणि स्वरामध्ये लावून घेतल्यानंतर नारदजी सुद्धा जय कृष्ण या भजनामध्ये दंग झाले. भगवान परमात्मा विचार करतात, नारदजी अर्जुनाला बोलवण्याकरता गेले, ते तिकडच गेले, आता कुणाला पाठवावं, आता कुणाला पाठवावं हा मनामध्ये विचार चाललेला असताना इंद्रदेव भगवंताच्या दर्शनाकरता दर्शन वगैरे घेतलं. आणि दर्शन घेतल्यानंतर इंद्र भगवंताच्या चेहऱ्याकडे बघतात आणि चेहऱ्याकडे बघितल्यानंतर म्हणतात, देवा तुमच्या चेहऱ्यावरती काहीतरी चिंता दिसते, कशाचा तरी तुम्ही विचार करताय, कोणाला बोलवायचं आहे का, कोणाला बोलवायचं आहे का म्हटल्यानंतर भगवंताने सांगितलं, हो अर्जुनाला बोलवायचं होतं, परंतु अर्जुनाला बोलवण्याकरता नारदजी गेले, ते तिकडच राहिले.
इंद्रदेव म्हणतो असं आहे वय, म्हणजे अर्जुनाला बोलवायचं मी जातो ना. अहो देवांचा मी राजा असेल, पण तुम्ही कोण आहे, तुमचा वृत्त आहे ना हे काम करायला, मला कसली लाज. इंद्रदेव अर्जुनाला बोलवण्याकरता महालामध्ये आला. महालामध्ये आल्यानंतर आता ते दृश्य परत डोळ्यासमोर ठेवा. अर्जुनाचं जय कृष्ण चाललेलं, नारदजींचं वीणावादन. इंद्र आल्यानंतर सगळ्या महालामध्ये हे भजन चाललेलं असताना तो इंद्र त्याला काही गप्प बसवतं का? इंद्र मनातल्या मनात विचार करतो, इथं मृदुंग असता तर फार बरं झालं असतं. इंद्रदेवाने स्वर्गातल्या मृदुंगाचं स्मरण केलं, लगेच मृदुंग उपस्थित. इंद्र हा उत्कृष्ट मृदुंग वादक होता बरं का. शुकाचार्यांच्या कीर्तनामध्ये मृदुंग वादन केलंय असं वर्णन आपल्याला पाहायला. लगेच इंद्राने काय केलं, त्या मृदुंगाला लावलेली हातोडी काढली आणि ज्या स्वरामध्ये विणा होता नारदजींचा, त्या स्वरामध्ये मृदुंग लावून घेतला. झालं. इंद्रदेव सुद्धा त्या भजनामध्ये गंगत. भगवान परमात्मा विचार करतात, नारदजी गेले ते तिकडं, इंद्र गेला, आता कोणाला पाठवावं हा मनामध्ये प्रश्न चाललेला असताना भगवान शंकर देवाच्या दर्शनाकरता आले. देवाच्या दर्शनाकरता आले, दर्शन वगैरे घेतलं. भगवान शंकर, देवा तुमच्या चेहऱ्यावरती काहीतरी चिंता दिसते, काहीतरी मनामध्ये चाललेलं आहे, कुणाला बोलवायचं आहे का, कुणाला बोलवायचं आहे का म्हटल्यानंतर भगवान परमात्मा म्हणतात, हो अर्जुनाला बोलवायचं होतं. अर्जुनाला बोलवण्याकरता अगोदर नारदजी गेले ते तिकडे, नंतर इंद्र आला, इंद्र गेला तो तिकडे. भगवान शंकर म्हणतात असं वय, म्हणजे अर्जुनाला बोलवायचं मी जातो ना. भगवान शंकर अर्जुनाला बोलवण्याकरता महालामध्ये आले. आता ते परत दृश्य डोळ्यासमोर ठेवा. अर्जुनाचं जय कृष्ण, नारदजींचं वीणावादन, इंद्राचं मृदुंग वादन. महालामध्ये आल्यानंतर भगवान शंकर आला. मुद्राराजी म्हणतात ते काय गप्प बसतात काय, लगेच भगवान शंकर काय करू लागले, तांडव नृत्य करू लागले, हातामध्ये डमरू वाजवू लागले, त्या भजनामध्ये दंग झाले. भगवान परमात्मा म्हणतात, अरे एकाला बोलवण्याकरता हे तिघे गेले तिकडे, आता कुणाला पाठवायचं नाही, आता स्वतःच काय करायचं, आपण अर्जुनाकडे जायचं. म्हणून भगवान परमात्मा अर्जुनाच्या महालामध्ये आले. अर्जुनाच्या महालामध्ये आल्यानंतर ते दृश्य बघितलं. अर्जुनाचं जय कृष्ण, नारदजींचं वीणावादन, इंद्रदेवाचं मृदुंग वादन, भगवान शंकरांचं तांडव नृत्य बघितल्यानंतर भगवान परमात्मा सुद्धा त्या भजनामध्ये नाचायला. कशाचा परिणाम आहे? देवाचं नाव हे अतिशय गोड आहे, म्हणून देवाचं नाव हे काय महत्वाचं. अनेक कारण आपल्याला सांगता येतील, मला मुद्दा एवढा सांगायचा आहे, या कारणाने देवाचं नाव महत्वाचं. म्हणून आपण काय केलं पाहिजे, देवाच्या नामाचा जप केला पाहिजे, देवाच्या नामाचं चिंतन केलं पाहिजे. मुद्दा पहिला संपला. दुसरा मुद्दा मला असा मांडायचा आहे, जर देवाचं नाव इतकं महत्वाचं असेल तर महत्वाचं असणारं देवाचं नाव आम्ही घेतल्यानंतर आम्हाला काय मिळणार आहे? कारण असं आहे, कितीही मंद मनुष्य असला तरी सुद्धा तो काय करतो, लाभाची अपेक्षा करतो. एखाद्या माणसाला तुम्ही सांगितलं, अहो तुम्ही हे काम करा, तो म्हणतो महाराज हे मी काम करेन, परंतु हे काम केल्यानंतर मला काय मिळणार आहे ते सांगा. तसं देवाचं नाव महत्वाचं आहे, आम्हाला कळालं. महत्वाचं असणारं देवाचं नाव घेतल्यानंतर आम्हाला काय मिळणार आहे ते सांगा. मला सांगा, नामस्मरणाच्या योगाने काय मिळणार नाही मला सांगा. काय तो हे केले, एका चिंतिता विठ्ठले. नामस्मरण नावाचं साधन असं अलौकिक साधन आहे महाराज, सर्व लाभाची प्राप्ती करून देणारं नामस्मरण नावाचं साधन. अवघे लाभ होती एका या चिंतने, नामसंकीर्तने गोविंदाच्या. नवे नवे नामस्मरण नावाचं साधन हे सगळ्या साधनेचं सार आहे, सर्व साधनेचे सार. सिंधू काय आहे, काही साधनं साध्याचीच प्राप्ती करून देतात. वेदांत शास्त्रामध्ये मल विक्षेप आणि आवरण दोषाची नेहमी चर्चा केली जाते. मल दोष घालवण्याकरता निष्काम कर्म करावं लागतं, विक्षेप दोष घालवण्याकरता उपासना करावी लागते, आणि आवरण दोष घालवण्याकरता परमात्म स्वरूपाचं यथार्थ ज्ञान प्राप्त करून घ्यावं लागतं. म्हणजे एक दोष घालवण्याकरता एक साधना करावी लागते. परंतु नामस्मरण नावाचं साधन असं अलौकिक साधन आहे. नामस्मरणाने मलही जातो, नामस्मरणाने विक्षेपही जातो, आणि नामस्मरणाने आवरण नावाचा सुद्धा दोष जातो. असं सर्व साधनेची प्राप्ती, सर्व लाभाची प्राप्ती करून देणारं काय, नामस्मरण नावाचं साधन आहे. नामस्मरणाने लाभ मिळेल, अगदी थोडासा आत्ता बाजूला ठेव. परंतु एका ग्रंथामध्ये असं वर्णन आलंय की नुसती नामस्मरणाची बुद्धी जरी झाली ना तरी पुष्कळ आहे. नामस्मरणाची बुद्धी झाल्यानंतर परिणाम काय हे सांगत असताना शास्त्र असं सांगतंय, नामस्मरणाची बुद्धी झाली की पाप थरथर कापायला लागतं. एक, नामस्मरणाची बुद्धी झाली की चित्रगुप्त कामाला लागतो. दोन, आणि नामस्मरणाची बुद्धी झाली की ब्रह्मदेव पूजा साहित्य गोळा करायला लागतो. तीन, नामस्मरण अजून झालेलं नाही, फक्त नामस्मरणाची काय झाली आहे,
बुद्धी झाली. पाप विचार करतं की हा आता काय करणार आहे, उद्यापासून नामस्मरण करणार आहे. आता हा नामस्मरण करणार आहे, रामकृष्ण हरी विठ्ठल केशव या मंत्राचा जप करणार आहे. चला आता याच्या अंतःकरणामध्ये राहून चालणार नाही. गोऱ्या बिस्तारा काय करा, गुंडाळा, पाप थरथर कापायला लागतात. अजून झालंय नामस्मरण? नामस्मरण झालेलं नाही, फक्त बुद्धी झाली. एवढंच नव्हे, चित्रगुप्त कामाला लागतो. चित्रगुप्ताचं काम काय? चित्रगुप्ताचं काम आहे पाप पुण्याचा हिशोब ठेवणं. तो चित्रगुप्त काय करतो, आपल्या ठिकाणी असलेली लेखणी बारीक करतो. तो म्हणतो की आता हा नामस्मरण करणार आहे, राम राम म्हणणार आहे. मग नामस्मरणाच्या योगाने काय होणार आहे, याने केलेलं पाप आता मला काय करावं लागणार आहे, खोडावं लागणार आहे. मग काय करावी लागेल, मला लेखणी बारीक करावी लागेल, कुठेही पाप शिल्लक राहता कामा नाही. एवढंच नव्हे, नामस्मरणाची बुद्धी झाल्यानंतर ब्रह्मदेव पूजा साहित्य गोळा करतो. ब्रह्मदेव म्हणतो आता हा नामस्मरण करणार आहे म्हणजे याला वैकुंठ लोकांची काय होणार आहे, प्राप्ती होणार आहे. भगवान परमात्मा याला वैकुंठाला नेण्याकरता येणार आहे. आणि वैकुंठाला याला नेत असताना कधी जर भगवान परमात्मा माझ्याकडे आले तर मला काय करावी लागेल, यांची पूजा करावी लागेल. म्हणून ब्रह्मदेव काय करावा लागतो, पूजा साहित्य गोळा करायला लागतो. अजून नामस्मरण झालंय, नामस्मरण झालेलं नाही. नामस्मरणाची काय झालेली आहे, फक्त बुद्धी झालेली आहे. तर एवढा परिणाम आहे. नामस्मरणाने काय काय होतं, नामस्मरणाने पाप जातं, नामस्मरणाने पुण्याची प्राप्ती होते, नामस्मरणाने चित्त शुद्ध होतं, नामस्मरणाने देह पवित्र होतो, नामस्मरणाने वाणी पवित्र होते, नामस्मरणाने पूर्वजांचा उद्धार होतो, नामस्मरणाने वैकुंठाची प्राप्ती होते, नामस्मरणाने मुक्ती मिळते, नामस्मरणाने देव आपल्या घरी येतो, नामस्मरणाने प्रत्यक्ष भगवंताचं सानिध्य प्राप्त होतं. एवढंच नव्हे, महाराज म्हणतात नामस्मरणाने गेले अनेक जन्म ज्या संसारामध्ये तुम्ही राहिलेले आहात, ज्या संसारामध्ये तुम्ही गुंतलेले आहात, त्या संसाराची ताटातूट होते. अभंगाचं पहिलं चरण. गीता उठाओ की नाम गीता
संसाराची तुझी होय होणारा लाभ सांगितला. हो या संसाराची तुटी. हा लाभ कशाचा आहे? नामस्मरणाचा आहे. नाम घेता गुठागुठी. अभंगाच्या पहिल्या चरणातला पहिला शब्द आहे नाम. याच्याकडे थोडस आपण बघा. नाम हा शब्द दोन अक्षरांपासून बनलेला आहे. न ला का ना ना आणि म. याचा मराठी व्याकरणाच्या दृष्टिकोनातून जर विग्रह करायचा झाला तर त्याचा विग्रह असा होतो न अधिक आम बरोबर नाम. न अधिक आम बरोबर नाम. न आमायेन तन नाम अशी त्याची व्युत्पत्ती आहे. हा जो आम आम हा जो शब्द आहे ना, या आम या शब्दाचे संस्कृतामध्ये काय अर्थ आलेले आहे ऐका. आम या शब्दाचा एक अर्थ आहे अंधार. आम या शब्दाचा दुसरा अर्थ आहे गती प्राप्त होणं.
आणि आम या शब्दाचा तिसरा अर्थ आहे रोग. म्हणजे न आमायेन तर नाम. इथं आम या शब्दाचा अर्थ जर आपण अंधार असा केला तर देवाचं नाव अंधार घालवणार आहे हा एक अर्थ. न आमायेन तर नाम. इथं आम या शब्दाचा अर्थ जर गती प्राप्त होणं असं जर आपण केला तर देवाच्या नावाच्या योगाने गती प्राप्त होत नाही हा दुसरा अर्थ. आणि आम या शब्दाचा तिसरा अर्थ जर आपण रोग असा केला, न आमायेन तर नाम, देवाचं नाव रोग घालवणार आहे. आम या शब्दाचा एक अर्थ डोळ्यासमोर ठेवा, अंधार. अंधार न आमायेन तर नाम म्हणजे देवाचं नाव अंधार घालवणार आहे. अंधार. आपण अमावस्या म्हणतो ना, अमावस्या म्हणतो ना. मला सांगा, अमावस्येच्या दिवशी प्रकाश असतो की अंधार असतो? सांगा ना. अमावस्येला काय असतं? अंधार असतो. अंधार. आणि अमावस्याच्या दिवशी अंधार असतो म्हणूनच त्या तिथीला अमावस्या असं. अमावस्या असं. देवाचं नाव अंधार घालवणार आहे. अंधार घालवणार आहे म्हणजे कशाचा अंधार घालवणार आहे? अज्ञान रूपी अंधकार घालवणार काय? देवाचं नाव आहे. कुणाच्या जीवनातला अज्ञान रूपी अंधकार घालवला मी त्याची कथा सांगत बसत नाही. वाल्या पळ्याचं जीवन चरित्र आपण वाचा. अंधार घालवणार आहे. न आमायेन तर नाम. चला पुढे. आम या शब्दाचा दुसरा अर्थ आहे गती प्राप्त होणं. तो न विसरू नका बरं का. ते तर न विसरला तर काय होईल? अर्थ बदलेल. न आमा येन तर नाम. इथं आम या शब्दाचा अर्थ जर आपण गती प्राप्त होणं असा जर केला तर देवाचं नाव गती प्राप्त करून देणार नाही. गती प्राप्त करून देणार म्हणजे काय? अहो, नामस्मरणाच्या योगाने उंच गतीही नाही, नामस्मरणाच्या योगाने नीच गतीही नाही, नामस्मरणाच्या योगाने स्वर्ग लोकही नाही, नामस्मरणाच्या योगाने नरक लोकही नाही. मग नामस्मरणाच्या योगाने परब्रह्म स्वरूपता, नामस्मरणाच्या योगाने परमतत्वता. आणि या शब्दाचा तिसरा अर्थ जर आपण रोग असा केला तर न आमायेन तर नाम, देवाचं नाव रोग घालवणार आहे. हे जरा महत्वाचं आहे म्हणून 5 मिनिटांमध्ये थोडं सांगतो तुम्हाला. देवाच्या नामामध्ये अचाट शक्ती आहे महाराज. देवाचं नाव काय करतं? रोग घालवतं. रोग. ऐका, माझ्या असं वाचनामध्ये गेलं, औषध घेताना काय करा? देवाचं नाव घ्या. एखादी समजा आपल्याला ताप आलाय आणि ताप आल्यानंतर आपण तापाची गोळी घेतो. गोळी घेताना आपण हातामध्ये घेतो. हातामध्ये ती गोळी घेतल्यानंतर काय म्हणा? अनंत म्हणा, अच्युत म्हणा, गोविंद म्हणा. या देवाच्या नामाचा उच्चार करा. गोळी खा. त्या गोळीचा काय होतो? लवकर फरक पडतो. उद्यापासून करून बघा जर पुन्हा. कारण अलीकडच्या काळामध्ये सगळ्याच लोकांच्या पाठीमागे आता गोळ्या लागलेल्या. रोग घालवणार काय? देवाचं नाव. रोग घालवणार. त्या कमाल महाराजांच्या जीवन चरित्रातला कथा बघा. मी सांगत बसत नाही. ते कबीर महाराजांचे चिरंजीव कमाल महाराज. कबीर महाराज गृहस्थ आश्रमी होते. गंगेच्या काठावरती त्यांचं घर होतं. काय झालं? एक तिटी दांड खेळणं चालू असताना एक दिंडी कमाल महाराजांनी येताना दिसली. कमाल महाराज म्हणतात ती दिंडी कशा करता येते म्हणून कमाल महाराज गेले. त्या दिंडीमध्ये बाबा विचारलं, ही दिंडी कशा करताय, कशा करताय, कोणाची योजना, कुणी केलेले हे सगळं? तर श्रीमंत मनुष्य काय झाला? पुढे आला. त्या श्रीमंत मनुष्याच्या अंगातून रक्त वाहिलं चाललं होतं. म्हणजे त्या श्रीमंत माणसाला महारोग झाला होता. महारोग. त्याने सांगितलं, काय नाही, या दिंडीची योजना मी केलेली आहे, मला महारोग झालेला आहे. मग काही नाही. कमाल महाराजांनी विचारलं, मग तुम्ही काय उपाय? सगळे उपाय केले, परंतु हा काय रोग माझा काय होत नाही. मग आता काय करणार? काय करणार म्हणजे मी कंटाळून गेलो या रोगाला. मी आता काय करणार आहे? गंगेमध्ये या देहाचं विसर्जन करणार. कमाल महाराज म्हणतात, गंगेमध्ये देहाचं विसर्जन करायचं होतं तर एकटं या जरी उडी मारायची, की दिंडी घेऊन येण्याचं कारण काय? त्या श्रीमंत माणसाने सांगितलं, काय नाही, आता मी काय करणार आहे? देहाचं विसर्जन करणार आहे. परंतु जाता जाता कुठेतरी देवाचं नाव कानावरती पाडावं याच्याकरता मी सगळी काय. अच्छा, कमाल महाराज असं आहे वय. एक काम करा, तुम्ही इथं काय करा, दिंडी थांबा, तुम्ही माझ्याबरोबर चला. कुठे? कमाल महाराजांनी सांगितलं, मी सांगतो तेवढं करा. तुम्ही काय करा? गंगेमध्ये राम म्हणा, कळकळीने राम म्हणा. काय गेला पाहिजे? हा तुमचा गेला पाहिजे. तो श्रीमंत मनुष्य विचार करतो, 7-8 वर्षाचं हे पोरग आणि मला सांगताय की काय करा? गंगेमध्ये स्नान करताना, उडी मारताना राम म्हणा, रोग जाईल. श्रीमंत मनुष्य म्हणू लागला, पोरग जरी असलं तरी आपल्या कल्याणाचं सांगतोय, बघूया तरी. म्हणून तो श्रीमंत मनुष्य कमाल महाराजांना घेऊन गंगेच्या अगदी नाभीवर पाण्यामध्ये उडी मारली. राम म्हटलं, परंतु रोग काय गेला नाही. दुसरी कमाल महाराजांनी विचार केला, कदाचित कळकळीने हे राम म्हटलं नसेल. दुसरी उडी मारली तरी सुद्धा रक्त वाहिनं चालूच होतं. रोग काय बरा झाला. कमाल महाराज म्हणतात, अरे देवाचं नाव घेतल्यानंतर रोग जात नाही म्हणजे काय?
कमाल महाराजांनी विचार केला की आता जर उडी मारल्यानंतर रोग गेला नाही तर मी काय करणार, माझ्या देहाचं समर्पण या गंगेमध्ये करणार. म्हणून तिसरी उडी मारली आणि तिसरी उडी मारल्यानंतर कमाल महाराजांनी काय केलं, कमाल महाराजांच्या हातामध्ये ते विटी दांडू खेळण्याचं दांडकं हातामध्ये होतं. त्याने उडी मारल्याबरोबर त्या हातातल्या जे दांडकं होतं ते त्याच्या जोरात डोक्यात मारल्यानंतर राम म्हणाला. वरत्याला महाराज त्याचा रोग काय गेला, निघून गेला. रक्त वाहिनं काय झालं, बंद झालं. रोग घालवणार देवाचं नाव. तो एक अभंग आहे बघा, ब्रह्मरस घेई काळा जेणे पिढा, पुढे काय पथ्यनाम विठोबाचे आणि महारोग आयुष्य जाय आणि काय नामस्मरणाने काय होतंय, रोग जातोय. महाराज म्हणतात नाम घेता उठा उठी होय संसाराची तुटी. नामस्मरणाच्या योगाने काय होणार आहे, संसाराची ताटातूट होणार आहे. तुकोबारे तुटी म्हणतात. हा तुटी शब्द फार महत्वाचा आहे. ताटातूट, तुटी या शब्दाचा अर्थ काय होतो, ताटातूट. तुटी या शब्दाचा अर्थ काय होतो, वेगळेपण. ताटातूट कधी होते, अहो एखाद्याच्या संघामध्ये आपण जर राहिलो बरेच दिवस तर आपण म्हणतो की नाही बरेच दिवस झाले हो आम्ही दोघे जण एकत्र होतो, परंतु आता काय झाली, आमची ताटातूट झाली. तशी संसाराची नामस्मरणाच्या योगाने ताटातूट होते. म्हणजे काय, तुकाराम महाराजांना हे सूचित करायचं आहे. गेले अनेक जन्म या संसारामध्ये तुम्ही गुंतलेले आहात, गेले अनेक जन्म या संसाराच्या संघात तुम्ही राहिलेले आहात. जो संसार तुम्हाला दुःख देणार आहे त्या संसाराची तुटी कशाने होणार आहे, नामस्मरणाने होणार आहे. नाम घेता उठा उठी होय संसाराची तुटी. आता संसार म्हणजे काय, संसार कशाला म्हणायचं, फार मोठा विस्तार आहे. थोडासा संसार याच्याकडे बघितल्यानंतर आपल्याला लक्षात येतं. त्याने संसाराची स्वरूप सांगणारी सगळ्या संतांची प्रमाण आपल्या पाठ्यातील आहे. संसार दुःख मूळ किंवा दुःख बांधवडी आहे. हा संसार सुखाचा विचार नाही कोणते. संसाराची ताटातूट होणार आहे. अहंकाराला संसार म्हटलेला आहे, देहाला संसार म्हटलेला आहे, जन्मने मरणे याला संसार म्हटलेला आहे. नामस्मरणाच्या योगाने काय होणार आहे, अहंकार जाणार आहे. नामस्मरणाच्या योगाने देहाच्या ठिकाणी असणारे विकार जाणार आहेत आणि नामस्मरणाच्या योगाने जन्म मरण अगदी संपणार आहे. त्याची सरलीर झाला सफळ व्यापार. महाराज म्हणतात नामस्मरणाने होय संसाराची तुटी. हा जो लाभ आहे, महाराज म्हणतात हा लाभ काय करा, तुमच्या पदरात पाडून घ्या. ऐसा लाभ बांधा गाठी विठ्ठल पायी पडे विठी. महाराज पुढे सांगतात की नाही, नामस्मरण जर साधन सोडलं तर बाकीची कोणतीही साधना आपल्याकडून होणार नाहीत. नामापरती साधन नाही जे तू करेसी अनिक नाही. म्हणून महाराज अगदी हात जोडून अगदी मोठ्याने हात मारून सांगतायत की तुम्ही देवाचं नाव घेतल्याशिवाय राहू नका. सांगे तुका करुणी 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 सांगे तुका
त्यांची सूचना आहे की या अभंगातून तुकाराम महाराजांनी आपल्याला देवाच्या नामाचा महिमा सांगितलेला आहे। ऐसा लाभ बांधला की विठ्ठल पायी पडे नामा परते साधन नाही जे तू करसी अनेक नाही। ऐसा लाभ बांधला गाठी विठ्ठल पायी पडे की हाकारोनी सांगे तुका नाम घेता राहू नका। ऐसा लाभ बांधला गाठी विठ्ठल पायी पडे। फक्त या अभंगाचा एक विशेष सांगतो आणि मी पुढे जातो। अभंगाची सुरुवात कशी आहे? नाम घेता बुटाबुटी। अभंगाचा शेवट कसा आहे? नाम घेता राहू नका। नाम घेता बुटाबुटी इथं होकार आहे आणि नाम घेता राहू नका इथं नकार आहे। म्हणजे होकार आलाय तो सुद्धा नामस्मरणा करता आणि नकार आलाय तो सुद्धा नामस्मरणा करता। याच्यातून महाराजांना हे सांगायचं आहे तुम्ही नामस्मरण करा एक आणि तुम्ही नामस्मरण केल्याशिवाय राहू नका दोन।
अभंगातून तुकाराम महाराज एवढं जर कळकळीने आणि अंतःकरणपूर्वक जर सांगत असतील तर आपणही उद्यापासून काय केलं पाहिजे, नियम बनवला पाहिजे. आपली ही प्रवृत्ती नामस्मरणाकडे झाली पाहिजे. उद्यापासून तुम्ही असा नियम बनवा की जोपर्यंत मी कमीच सांगतो 108 वेळा रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा या मंत्राचा जप झाल्याशिवाय मी काय करणार नाही, पाणी घेणार नाही, असा उद्यापासून तुम्ही नियम बनवा. मला वाटतं हा जर नियम बनवला तर ऐकलं त्याचं काय होईल आणि अर्थाने मला त्याचं समाधान मिळेल. श्री गणपती बाप्पा यांच्या सानिध्यामध्ये गेली अनेक वर्ष या ठिकाणी हा अखंड हरिनाम सप्ताह होतोय. या उत्सवाची आजची ही कीर्तन रूपी सेवा आणि विशेष म्हणजे या सप्त्याचा एक विशेष आहे, 5 गुरु कुठे एकत्र येऊन काय करतायत, हा नामसंकीर्तन सोहळा करतायत. भव्य दिव्य अशा पद्धतीमध्ये हा उत्सव चालू आहे आणि या कीर्तनाची सेवा बल्लाळेश्वरांच्या चरणावरची सेवा समर्पित करण्याची मला संधी दिली त्याबद्दल मी सगळ्यांचं म्हणजे असणाऱ्या सगळ्या सप्ताह नियोजन कमिटीचं मी काय करतो, आभार मानतो. झालेली सेवा बघून त्याच्या चरणी समर्पित करतो. सगळ्यांनी एकदा आळस न करता तुकाराम महाराजांचं भजन करू. भजन